या बातमीचे प्रायोजक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल won an international award as best school in city. Admissions open now. सोलापुरात भर उन्हात घडलेली ही घटना पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर शहरात उन्हाचा पारा सातत्याने वाढत चालला आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यावर उभं राहणं सुद्धा कठीण झालं आहे. अशा कडक उन्हामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत, तर बेघर आणि निराधार लोकांचे हाल अधिकच वाढले आहेत. आणि याच धावपळीच्या जीवनात जिथे प्रत्येक जण स्वतः पुरता विचार करताना दिसतो, तिथे सोलापुरात माणुसकीचं एक सुंदर दर्शन घडलं आहे. ही घटना आहे विजापूर रोडवरील हनुमान मंदिरासमोरची. दुपारचे साधारण 1:30 ते 2 वाजले होते. रस्त्यावर प्रचंड उन्हाचा तडाखा होता. वाहनांची सतत वर्दळ सुरू होती. त्याचवेळी एक बेघर महिला अत्यंत अशक्त अवस्थेत मुख्य रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. महिलेच्या डोक्यावर उन्हापासून बचावासाठी काहीच नव्हतं. पायात चपलाही नव्हत्या. उन्हाने तापलेल्या रस्त्यावरती अनवाणी चालत होती. अर्धा रस्ता पार केल्यानंतर मात्र ती अक्षरशः थांबली. अंगात ताकद उरली नव्हती. प्रखर उन्हामुळे आणि अशक्तपणामुळे तिला पुढे जाता येत नव्हतं. त्या महिलेकडे अनेक लोक पाहत होते. वाहनं पुढे जात होती. काही जण थांबून फक्त बघत होते, पण मदतीसाठी कोणाचाही हात पुढे येत नव्हता. इतक्या तिथून 1-2 युवक दुचाकीवरून जात होते. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि क्षणाचाही विलंब न करता गाडीला ब्रेक लावला. कोणताही विचार न करता दोघेही त्या महिलेकडे धावत गेले. ना त्यांनी तिचं नाव विचारलं, ना धर्म, ना जात, ना ओळख. त्या महिलेला अलगद हात देऊन त्यांनी वाहनांच्या गर्दीतून सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला आणलंय. उन्हाच्या चटक्यापासून वाचवण्यासाठी जवळच्या एका छोट्या दुकानाच्या सावलीत तिला बसवलं. तिची विचारपूस केली, तिला धीर दिला आणि काही वेळ तिच्याजवळ थांबत मदत सुद्धा केली. हा संपूर्ण प्रसंग सोलापुरी कट्टा न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यात कैद होत होता आणि हा व्हिडिओ आता पाहणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या मनात एकच भावना निर्माण झाली आहे. आज ही माणुसकी जिवंत आहे. विशेष म्हणजे नंतर समजले की मदतीला धावून आलेल्या युवकांचं आडनाव शेख आहे आणि ही गोष्ट समजताच या घटनेचं महत्व आणखीन वाढलं. आजच्या काळात धर्म आणि जातीच्या नावावर समाजात अनेकदा वाद निर्माण होताना दिसतात, पण या मुस्लिम तरुणांनी कोणताही भेदभाव न करता एका अनोळखी महिलेला दिलेला आधार हा समाजासाठी मोठा संदेश देणारा ठरलाय. माणूस कोणत्या धर्माचा आहे हे महत्वाचं नसतं मित्रांनो, तर तो संकटात दुसऱ्या माणसाच्या मदतीला धावून कसा येतो हे महत्वाचं असतं. आणि हाच खरा मानवतेचा धर्म आहे. सध्या या दोन्ही युवकांचं सर्व स्तरातून कौतुक होत असून सोशल मीडियावरही नागरिक त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सोलापुरी कट्टा न्यूज कडून या माणुसकी जपणाऱ्या युवकांना सलाम. आपल्याला ही घटना कशी वाटली? अशा माणुसकी जपणाऱ्या लोकांबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मुलासाठी योग्य शाळा शोधताय? वेलकम टू आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर, शेपिंग द फ्युचर ऑफ द नेशन. ट्रॉफी अवॉर्डेड ॲज बेस्ट स्कूल इन द सिटी. प्रत्येक वर्गात फक्त 25 विद्यार्थी, म्हणजेच वैयक्तिक लक्ष. नर्सरी ते 10th पर्यंत ॲडमिशन्स ओपन आणि SSC बोर्डमध्ये 100% निकालाची परंपरा. स्पेशियस क्लासरूम्स, डिजिटल लर्निंग, एक्सपिरियन्स टीचर्स आणि पूर्ण कॅम्पस CCTV सर्वेलन्स खाली सुरक्षित. कम्प्युटर लॅब, लायब्ररी, स्पोर्ट्स फॅसिलिटीज आणि स्कूल बस सुविधा उपलब्ध. स्टँड इन ऑफर ॲडमिशन सुरू आहेत नियर अमृतनगर, न्यू RTO रोड, नेहरू नगर, सोलापूर. कॉल नाव 9764006212. आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल. फोकस, लर्न, ग्रो, सक्सीड.